मध्ये महत्त्वाची अपडेट आहे। पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे या सध्या पिछाडीवर आहेत। रुपाली ठोंबरे यांनी 2 जागांवरून उमेदवारी केलेली होती। पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार रुपाली ठोंबरे या सध्या पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे सध्या आघाडीवर आहेत। शिवसेनेसाठी दिलासादायक बाब, मीनाक्षी शिंदे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या मीनाक्षी शिंदे यांच्यामुळे काल ठाण्यामध्ये राडा झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। अत्यंत आक्रमक असा चेहरा सागर म्हणावा लागेल, ज्या सध्या आपल्याला मीनाक्षी शिंदे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं ठाण्यामध्ये। मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या पूजा महाडेश्वर या सध्या आघाडीवर आहेत। तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचे बंधू प्रकाश शिंदे सध्या आघाडीवर आहेत। नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दिशा लोंढे या सध्या आघाडीवर आहेत। रिपाईनं खातं उघडलंय नाशिकमध्ये, तर कोल्हापूरमध्ये भाजपच्या वंदना मोहिते या सध्या आघाडीवर आहेत। नाशिकमध्ये रिपाईनं खातं उघडलंय, दिशा लोंढे या रिपाईच्या उमेदवार सध्या नाशिकमध्ये आघाडीवर आहेत। तर तिकडे कोल्हापुरात भाजपच्या वंदना मोहिते आघाडीवर आहेत। कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, ज्यांनी प्रचारासाठी मोठा जोर लावलेला होता। तिथे मात्र सध्या भाजप आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक मधले अपडेट आपण पाहतो, जिथे भाजप आघाडीवर आहे। आणि त्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये 133 मतांनी ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे सध्या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये काटेकी टक्कर ठाकरे गट आणि भाजपमध्ये आपण पाहतोय। मुंबईमध्ये 133 मतांनी ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे आघाडीवर आहेत आणि एकंदरीत आकडेवारी पाहिली तर सध्या बरोबरीमध्ये काटेकी टक्कर ठाकरे गट आणि भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे दोन्ही पक्ष 25 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। ठाकरे गटाच्या सर्वश्री परब या देखील